ललिता पंचकम। प्रातस्मरामि ललिता वदनारविन्दं बिम्बाधरं पृथुलमौक्तिकशोभिनासम् आकर्णदीर्घनयनं मणिकुण्डलाढ्यं मन्दस्मितं मृगमदोज्ज्वलभालदेशम्। प्रातर्भजामि ललिता भुजकल्पवल्लीं रक्ताङ्गुलीयलसदङ्गुलीपल्लवाढ्यां माणिक्यहेमवलयाङ्गदशोभमानां पुण्ड्रीक्षचापकुसुमेषु सृणीदधानाम्। प्रातर्नमामि ललिता चरणारविन्दं भक्तेष्टदाननिरतं भवसिन्धुपोतम् पद्मासनादिसुरनायकपूजनीयं पद्माङ्कुशध्वजसुदर्शनलाञ्छनाढ्यम्। प्रातस्तुवे परशिवां ललितां भवानीं त्रयन्तवेद्यविभवां करुणानवद्याम्। विश्वस्य सृष्टिविलयस्थितिहेतुभूतां विद्येश्वरीं निगमवाङ्गमनसातिदूराम्। प्रातर्वदामि ललिते तव पुण्यनाम कामेश्वरीति कमलेति महेश्वरीति श्रीशाम्भवीति जगतां जननी परेति वाग्देवतेति वचसा त्रिपुरेश्वरीति। यश्लोकपञ्चकमिदं ललिताम्बिकाया सौभाग्यदं सुललितं पठति प्रभाते तस्मै ददाति ललिता झटिति प्रसन्ना विद्यां श्रियं विमलसौख्यमनन्तकीर्तिम्। इति श्रीमच्छङ्कराचार्यकृतं श्रीललितापञ्चकं संपूर्णम्। ललिता पंचकम हे स्तोत्र संस्कृतमध्ये असून श्री आदि शंकराचार्यांनी रचलेले आहे। ते 6 कडव्यांचे स्तोत्र असून 6व्यामध्ये फलश्रुती अशी या स्तोत्राची रचना आहे। श्री आदि शंकराचार्य म्हणतात, मी सुप्रभाती बिंबासारख्या रक्तवर्ण ओठांनी व विशाल मोत्यांनी सुशोभित नासिका व आकर्ण विस्तीर्ण डोळे असलेल्या मण्यांनी युक्त अशी कुंडल धारण केलेल्या व मंद हास्ययुक्त जिच्या कपाळावर कस्तुरीयुक्त टिळक आहे अशा श्री ललिता देवीच्या मनोहर मुखकमळाचे स्मरण करतो। मी ललिता देवीच्या कल्पलतेप्रमाणे असलेल्या हातांचे की ज्यांची बोटे लाल रंगाच्या अंगठीने व रत्नखचित सुवर्ण कंकणाने सुशोभित आहेत, तसे पुंड्र इख धनुष्य व पुष्पमय बाण व अंकुश धारण केलेले आहेत अशा हातांचे मी सुप्रभाती स्मरण करतो। मी भक्तांना अभीष्ट फळ देणाऱ्या आणि संसार सागर तरुण जाण्यास मदत करणाऱ्या आणि ब्रह्मदेव आदी देवांनी पूजिलेल्या आणि ज्याच्यावर पद्म अंकुश ध्वज व सुदर्शन इत्यादी सुचिन्हे आहेत अशा ललिता देवीच्या चरणकमलांचे स्मरण करून त्यांना नमस्कार कर। मी प्रातःकाळी श्री ललिता देवीची स्तुती करतो, जिचे वैभव वेदांत वेद्य आहे आणि जी शुद्ध स्वरूपी करुणामय आहे। तसेच ती विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय यांची मुख्य हेतुभूत आहे। ती विद्येची अधिष्ठात्री देवी आहे व वेद वाणी आणि मनाच्या गतीपासून अति दूर आहे। हे ललिता देवी, मी प्रातःकाळी तुझ्या कामेश्वरी कमला महेश्वरी शांभवी जगज्जननी परा वाग्देवी आणि त्रिपुरेश्वरी आदी पुण्य प्रदान करणाऱ्या नावांचे उच्चारण करत आहे। ललिता मातेच्या या अतिसौभाग्यप्रद व सुललित 5 श्लोकांचे पठण करणाऱ्यास ललिता देवी तत्काळ प्रसन्न होऊन धन विद्या निर्मळ सुख आणि अनंत कीर्ती प्रदान करते।